हे बघा, आपण आज बनवत आहे शिरा। बघा, आपण याच्यात तूप टाकून घेऊया। बघा, आपण एवढं तूप टाकलेलं आहे याच्यामध्ये आणि आपलं तूप पण मस्त झालेलं आहे। आणि आपण एवढा रवा घेतला आहे बनवण्यासाठी। आता आपण रवा टाकून घेऊया। बघा, मस्त याला भाजून घ्यायचं। एकदम परफेक्ट शिरा बनतोय, जसं की चिकट बनत नाही, काय नाही, व्यवस्थित या पद्धतीने एक बार तुम्ही जरूर करून बघा, छान बनेल। बघा, इकडे बघा, हे घेतलेले मी बदाम बारीक करून घेतलेले, हे काजू आणि हे पण बदामच आहे। मी माझ्याकडे मशीन आहे बारीक करण्याची, त्याच्यानं काजू बारीक केलं तर खूप जास्त बारीक होऊ लागले, त्यासाठी मी काजू बारीक नाही करून घेतले, फक्त बदाम करून घेतले आणि काजू थोडेसे मोठे मोठेच ठेवले। हे बघा, थोडेसे मोठे मोठेच ठेवले। बघा, एकीकडे आपला रवा भाजतोय, तोपर्यंत आपण दुसरीकडे पाणी गरम करून घेऊया। हे बघा, आपण पाणी ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी दुसरीकडे थोडंसं। आणि आता आपण इथं काजू बदाम जे आहे ते आपण थोडे भाजून घेऊया। थोडंसं तूप टाकू पहिले, थोडंसं। हे थोडे जाड आहे, त्याला भाजण्यासाठी थोडा टाईम लागेल, त्यासाठी हे पहिले टाकले। आणि हे थोडे बारीक केलेले तर जरा पटकन भाजते। बघा, मस्तपैकी ब्राऊन झालेले आहे। आणि आता आपण हे दोन्ही पण टाकून देणार आहे याच्यात। मस्तपैकी मिक्स करून घेऊया। बघा, आणि आपला रवा जो आहे तो पण मस्त भाजलेला, एकदम लालसर जसा आपल्याला पाहिजे, थोडासा असा ब्राऊन ब्राऊन। हे बघा, याच्यापेक्षा जास्त भाजला तो खूप लाल उमटेल। शिरा जो आहे आपला तो खूप लाल उमटेल, थोडा मीडियमच भाजायचा, एवढा जास्त करपायचा पण नाही आणि व्हाईट पण नाही ठेवायचा। आणि जेवढा रवा होता का तेवढीच साखर टाकायची। आपण टाकून घ्यायची साखर। हे बघा, मी टाकलेली आहे साखर। आणि आपण मस्तपैकी मिक्स करून घेऊया याला। हे बघा, मस्तपैकी तयार झालेलं आहे सगळं। मग साखर बी टाकलेली मी याच्यामध्ये, काजू बदाम घातलेले, तूप घातलेले आणि रवा आणि साखर याचं बॅलन्स व्यवस्थित ठेवायचं, म्हणजे की शिरा जो आहे ना आपला तो चिकट बनत नाही। आणि पाणी गरम झालेलं आहे, आता आपण याच्यात पाणी टाकून घेऊ। करून घेऊया। हे बघा, आपण याला मस्त असं मिक्स करून घेऊया।
आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा. हे बघा, चम्मच जो आहे आपला तो असा चालूच ठेवायचा, कारण की चम्मच चालू नाही ठेवला तर बुडाला लागते. जे शिरा आहे ना तो बुडाला लागतो आणि करपतो, म्हणजे की काळा होतो, पुरा करपून जातो. चम्मच चालू ठेवला का त्याच्यामध्ये गोळे पण बनत नाही कसलेच, आणि बुडाला पण लागत नाही, चिपकत नाही आहे बुडाला. अशा प्रकारे आपला शिरा जो आहे तो तयार झालेला आहे. आणि ह्या प्रकारे रेसिपी ट्राय केली ना, कधीच चिकट होणार नाही आणि चव पण बिघडणार नाही, जसं की फिक्का, गोड जास्त असं होणार नाही. एकदम परफेक्ट जसा पाहिजे तसं होऊन जाईल. आणि हे बघा, आपला शिरा झालेला आहे तयार. आणि अशा प्रकारे पहिले तर परातीला थोडंसं तूप किंवा तेल जे बी असेल असं लावून घ्यायचं व्यवस्थित, म्हणजेच की जो शिरा आहे ना तो आपला खाली चिपकत नाही आहे, व्यवस्थित त्याचे जे फोडी आहे ना ते पाडतात व्यवस्थित. आणि आता आपण याच्यामध्ये सेट करून घेऊया. हे बघा, आणि अशा प्रकारे आपला शिरा झालेला आहे रेडी. हे बघा, एकदम मस्त बनलेला आहे ना, तो चिपचिपा ना काही एकदम मस्त बनलेला आहे. हे बघा, आणि व्यवस्थित सेट पण झालेला आहे. हे बघा, हे बघा, एकदम मस्त बनलेला आहे आणि व्यवस्थित सेट पण झालेला आहे. आता आपण त्याला फोडी करून घेऊया. हे बघा, हे बघा, जशा पाहिजे तशा तुमच्या पद्धतीने तुम्ही फोडी पाडू शकता. ज्याला छोट्या आवडते ते छोट्या, ज्याला मोठ्या आवडते ते मोठ्या. आणि अशा प्रकारे आपला शिरा झालेला आहे रेडी. बघा.